हाय, तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे। आणि आपण आज मस्त छान असं कैरीचं शरबत बनवणार आहेत आणि ते पण कच्च्या कैरीचं शरबत बनवणार आहेत। तर खूप उशीर न करता चला मग रेसिपीकडे जाऊया आपण। तर हे बघा, कच्च्या कैरीच्या ज्यूससाठी काय काय लागणार आहे तर सर्वात पहिले मी तुम्हाला ते दाखवते। आणि खूप म्हणजे खूप लवकर आणि खूप झटपट होणारा ज्यूस आहे, फार वेळ लागत नाही। तर आज घरी पाहुणे आले होते आणि पाहुण्यांसाठी कैरीचं शरबत चालू आहे। तर 5 ते 6 माणसाचं मी शरबत बनवणार आहे हे कैरीचं, म्हणून म्हटलं रेसिपी पण टाकावं आणि तुम्हाला पण दाखवावं की कच्च्या कैरीचं शरबत कसं लागतं। एकदम छान मस्त चवीला एकदम भन्नाट लागते। तर हे बघा आपण काय काय घेतलेले। तर हा पुदिना आहे जो की मी छान धुवून घेतलाय मस्त। इकडे साखर आहे 1 वाटी। तर साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, तुम्हाला जसं पाहिजे तशी, गोड वगैरे लागत असेल तर। आणि हे बघा कैरी आहे जे की मी शार्प करून मस्त छान शिलून घेतली आणि त्याच्या बारीक कट मारून घेतलेला आहे। आणि इकडे बघा हा जो आहे तो चाट मसाला आहे। तर ह्या शरबतमध्ये मी थोडा थोडा चाट मसाला टाकणार आहे, तुम्ही मीठ पण घालू शकता। तर हे बघा आता आपण मस्त हे जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे, ज्यूसअपच्या भांड्यामध्ये। आणि आपल्याला सगळं एकत्रच घालायचं आहे। आधी मी याला थोडंसं बारीक फिरून घेणार आहे मिक्सरला आणि नंतर गार पाणी घालणार आहे। तर हे बघा मी आधी सगळं घालून घेते एकत्र याच्यामध्ये। बघा मिक्सरमध्ये मी कैरी घातलेली बारीक कट केलेली, पुदिना घातलाय आणि साखर घातलेली। आता आपण याला न पाणी घालता मिक्सरच्या भांड्याला थोडंसं फिरून घेणार आहे त्या कैरीला, मी तुम्हाला दाखवते फिरवताना। तर हे बघा याच्यामध्ये मी 5 ते 6 माणसाचं पाणी घालून घेतलेलं आहे। मला 5 ते 6 माणसाचं म्हणजे हे बनवायचं आहे, रस बनवायचा आहे, त्याचा ज्यूस बनवायचे। तर हे बघा हे केले मी, पाणी घालून घेतले। आता आपल्याला छान, तर हे बघू शकता छान असं मस्त कैरीचं शरबत तयार झालेलं आहे, कच्ची कैरीचं, एकदम भारी लागते प्यायला। तर बघू शकता 6 ते 7 माणसाचं म्हणजे 4 ते 5 माणसाचं जे आहे ते। आता आपण याला छान असं मस्त गाळून घेणार आहेत चाळणीनं, म्हणजे गाळणीनं, चहा गाळणीनं गाळा, नाही तर तुमच्याकडे दुसरे जे गाळणी असेल तर त्याच्यात तुम्ही गाळून घेऊ शकता। आता मी मस्त छान असं गाळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर हे बघा चहा गाळणीनं मी गाळून घेणार आहे आणि अप्रतिम असं ज्यूस मस्त शरबत रेडी झालेलं आहे। सॉरी माझ्या याच्यात तोंडात ज्यूसच यायला लागले। छान असं कैरीचं, कच्च्या कैरीचं शरबत रेडी झालेलं आहे। आणि हे जे बाकी मटेरियल उरलेलं आहे याच्यामध्ये गाळणीमध्ये जे राहील तुम्हाला दाखवते। असं छान आपल्याला चमच्याने खालीवरती करून मस्त हे करून गाळून घ्यायचं आहे। बघा मस्त असं ज्यूस रेडी झालेलं आहे आता। तर बघू शकता कलर बघा कैरीच्या याचा शरबतचा सुंदर असा कलर आलेला आहे मस्त। आणि जेवढा सुंदर कलर आहे तेवढं छान प्यायला पण लागते। आता आपण याच्यामध्ये चाट मसाला घालणार आहे थोडासा, आणि चाट मसाल्याने ना याची खूप छान चव येते बघा। थंड याच्यामध्ये उन्हाळ्यात जर असं केलं ना थंडगार प्यायला तर घरच्या घरी भारी बनते। एक कैरीमध्ये 6 ते 7 माणसाचं सहज ज्यूस बनून जाते। तर बघा छान आता असं रेडी झालेले आणि बघू शकता। आवडलं असेल तर नक्की लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि कमेंटमध्ये सांगायचंय की कसं झालंय म्हणून। हे बघा छान असं रेडी आहे आता। बाय। तर छान असं कच्च्या कैरीचं शरबत बनवायचंय, इन्स्टंट तयार होणारं आणि इन्स्टंट संपणारं। तर पूर्ण आपल्याला व्हिडिओ बघायला भेटणारच आहे, पण खूप छान होत आहे। उन्हाळ्यामध्ये पाहुणे आल्याच्या नंतर बेस्ट ऑप्शन आहे। एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आणि कसं होतंय ते नक्की कमेंटमध्ये कळवा।